असतात। सोलापूर जिल्हा शिक्षक भरती संघटनेमार्फत विविध पुरस्कार वितरण समारंभ संपन्न। सोलापूर प्रतिनिधी। आपली संघटना शिक्षकांची असली तरी विद्यार्थ्यांना सुसंस्कृत नागरिक बनवणे हा आपला मूळ उद्देश असावा। संघटनेमार्फत शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले जातात। शासन मान्य अशी एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भरती असून ही संघटना महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात कार्यरत आहे। शिक्षण क्षेत्रातील विविध घटकात काम करताना त्यांना शाबासकी देऊन शिक्षणाची सेवा करण्यात उत्साह यावा म्हणून पुरस्कारांचे वितरण केले जाते, असे गौरवोद्गार शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय अशोक बेलसरे यांनी व्यक्त केले। जगदीश्री लॉन्स अँड हॉल, कोणार्क नगर, सोलापूर येथे शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते। यामुळे जिल्हा राज्य उपाध्यक्ष सातलिंग शेटगार यांची प्रमुख उपस्थिती होती। संघटनेचे जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून आपले अनेक प्रश्न निघाले आहेत। यामध्ये विविध बिले, अनुकंपा प्रश्न, सेवा पुस्तके, RTE मान्यता, शालार्थ प्रणाली अशा विविध समस्या सोडवल्या असून शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणातून दिले। सोलापूर खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले। यानंतर सावित्री फातिमा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। उपक्रमशील शाळा पुरस्कार श्री स्वामी समर्थ प्रशाला उरळी अक्कलकोट, श्रीमती विद्यालय टाकळी करमाळा, विठ्ठलराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला अंबड माढा, प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी माळशिरस, श्री दत्त प्रशाला रेल्वे स्टेशन मोहोळ, इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मंगळवेढा, न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव पंढरपूर, नाझरा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज सांगोला, लालबहादूर शास्त्री प्रशाला दिंडूर सोलापूर, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाखरी, दी प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूल सोलापूर शहर, मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे वस्ती सोलापूर शहर, राष्ट्रमाता इंदिरा प्रशाला जुनी विडी घरकुल सोलापूर। गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे: साहेमगोंडा शिवगोंडा शिरसाट केगाव अक्कलकोट, भीमराव गंगाराम बुरुटे केतूर करमाळा, नागनाथ माणिक कांबळे कुर्डवाडी माढा, शिवाजी सोपान करचे कुरगावी माळशिरस, प्राध्यापक अजित सिंग काशीनाथ भोसले मोहोळ, अण्णासाहेब उद्धव जाधव मरवंड मंगळवेढा, शहाजी उत्तम गोफणे शेळवे पंढरपूर, हनुमंत तुकाराम श्रीराम सांगोला, पंचया सिंद्रामय्या स्वामी कुंभारी दक्षिण सोलापूर, चिदानंद भीमराव बिराजदार विंचूर दक्षिण सोलापूर, श्रीमती शशिकला वसंतराव कसबे डिक्सर सांगोला, सौभाग्यवती अस्मिता श्रीपादराव जगदाळे सोलापूर, सलीम बेगम महमूद शेख सोलापूर, सौभाग्यवती संगीता गंगाधर नरे सोलापूर, सौभाग्यवती तृप्ती दुर्गे सोलापूर, सौभाग्यवती पद्मा रवटे सोलापूर, सबिहा बेगम करीम मुजावर सोलापूर, नाजमीन सलीम पटेल सोलापूर, नितीन राज शेखर मुसळे सोलापूर, रिजवान अहमद जलील शेख सोलापूर। जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार भीष्माचार्य लक्ष्मण चांदणे करमाळा, कला व क्रीडा क्षेत्रातील शिक्षक पुरस्कार एकनाथ मधिमा मोसलगी दुधनी अक्कलकोट, विनोद दादासाहेब ढेरेवीट करमाळा, श्रीमती सारिका अप्पा कापरे रोपळे माढा, रामचंद्र सोपान लोंढे वेळापूर माळशिरस, दिलीप कुमार विनायकराव दीक्षित मोहोळ, संभाजी विठोबा हेडगे येड्रो खवे मंगळवेढा, अविनाथ आदिनाथ देवकते करकम पंढरपूर, उत्तम दामोदर कोकरे घेरडी सांगोला, संतोष विठ्ठल कस्तुरे वळसंग दक्षिण सोलापूर, सुरेश भागवत मलाव कामती मोहोळ, नितीन खिलारे सोलापूर शहर। शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सूर्यकांत धुळप्पा पाटील सनगोगी अक्कलकोट, सविंद्र कल्याण शिंदे करमाळा, रविकांत नारायण सुर्वे अरण माढा, रवींद्र तानाजी ननवरे नातेपुते माळशिरस, सागर रत्नाकर खराडे कोरवली मोहोळ, नंदकुमार लक्ष्मण माने मंगळवेढा, बाजीराव विठ्ठल क्षीरसागर तावशी पंढरपूर, राजेंद्र केशव पडवळे मांजरी सांगोला, स्वप्नील चंद्रकांत बिराजदार कुंभारी दक्षिण सोलापूर, धनाजी लिंबाजी काशीद बार्शी, बिराप्पा बिसलाप्पा नरोटे मंगळवेढा।
शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार संजय सुभाष पाटील इम्रामपूर अक्कलकोट, श्रीहरी गणपत सुतार कंदर करमाळा, शगुघ्न महादेव गवळी दारफळ माढा, राजेंद्र श्रीरंग तारू मोरोची माळशिरस, प्रदीप कुमार बाळासाहेब मसलकर शिरापूर मोहोळ, गणपत साहेबराव पाटील मारापूर मंगळवेढा, महादेव नारायण मोरे कासेगाव पंढरपूर, आनंद मधुकर कोळी कमलापूर सांगोला, सिद्धाप्पा मलाप्पा पांढरे हत्तर संघ दक्षिण सोलापूर, भोजराज रामचंद्र बनसोडे अक्कलकोट, प्रवीण गोप सोलापूर शहर, संजय वसंतराव गडदडे सोलापूर शहर या सर्वांना खासदार प्रणिती शिंदे व शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी अनुक्रमे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य अध्यक्ष हिंदी विभाग रामनयन दुबे, राज्य उपाध्यक्ष सातलिंग शटगार, राज्य प्रसिद्धी प्रमुख पप्पू मुलानी, पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड, राज्य कार्याध्यक्ष केंद्र प्रमुख डॉक्टर विलास काळे, जिल्हाध्यक्ष महिला अहिल्यानगर रुपालीताई करुमकर, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर काकासाहेब भोकरे, जिल्हाध्यक्ष सांगली सुधाकर माने, जिल्हाध्यक्ष पुणे अशोक बोबडे, जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर उच्च माध्यमिक विभाग रामराव काळे, जिल्हाध्यक्ष धाराशिव भैरवनाथ कानडे, जिल्हाध्यक्ष प्राथमिक सोलापूर अरुण नागणे, जिल्हाध्यक्ष प्राथमिक सोलापूर अरुण नागणे, जिल्हाध्यक्ष माध्यमिक अहिल्यानगर आप्पासाहेब जगताप, जिल्हा सरचिटणीस सुरेश कनमुसे, जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे, जिल्हा प्रवक्ते विजय कुमार गुंड, जिल्हा उपाध्यक्ष रियाज अहमद उत्तार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अतनूर, जिल्हा उपाध्यक्ष शाहू बाबर, जिल्हा संपर्क प्रमुख रामेश्वर सोलापुरे, जिल्हा संपर्क प्रमुख रणजित दडस, जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार देवकते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मयप्पा हाके, जिल्हा संघटक शिवराज विभुते, जिल्हा संघटक अमोल तावस्कर, जिल्हा प्रमुख आश्रमशाळा विकास धसाडे, कार्यकारिणी सदस्य संजय शिंदे, कार्यकारिणी सदस्य धनाजी लेंडवे, कार्यकारी सदस्य बाळासाहेब भिसे, जिल्हा सचिव आश्रमशाळा विजय काशीत, देवदत्त मिटकरी, नितीन रुपनर, शरद पवार, अभिनंदन उपाध्ये, शरीफ चिखली अक्कलकोट तालुका अध्यक्ष, बसय्या हिरेमठ, सचिव अक्कलकोट सुरेश बिराजदार, सचिव करमाळा सचिन गाडेकर, अध्यक्ष पंढरपूर ज्ञानेश्वर लेंडवे, सचिव पंढरपूर रवींद्र क्षीरसागर, अध्यक्ष दक्षिण सोलापूर सिद्धाराम अंकुशे, सचिव सोलापूर तिप्पण्णा कोळी, अध्यक्ष माढा संतोष आटोळे, सचिव माढा सचिन भोंग, अध्यक्ष सांगोला सचिन चंदन शवे, सचिव सांगोला सज्जन मागाडे, अध्यक्ष प्राथमिक दक्षिण सोलापूर मल्लिकार्जुन पाटील, अध्यक्ष प्राथमिक उत्तर सोलापूर सिद्धाराम बिराजदार, अध्यक्ष मोहोळ नाना ताकमोगे, महिला शहर प्रमुख संगीता रेळेकर, जिल्हा उपाध्यक्ष आश्रमशाळा शुक्राचार्य ढवण, जिल्हा उपाध्यक्ष आश्रमशाळा किरण सरकाळे, करमाळा उपाध्यक्ष किशोर जाधवर, श्री गणेश बिल्डर अँड डेव्हलपर संतोष गवळी, मलबार हिल्स गोल्ड अँड डायमंड विनय सर यांच्या प्रमुख हस्ते सावित्री फातिमा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने शिक्षण क्षेत्रातील विविध घटक उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोर यांनी स्वागत व प्रस्तावित केले। सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले तर शरद पवार यांनी आभार मानले। यावेळी सोलापूर खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। उपस्थित असलेले आदरणीय अशोक बेलसरेजी, सुभाष मोरेजी, नवनाथजी, काटमोरे सर, उपस्थित सर्वच मान्यवर, शटगार सर, मान्यवर सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, प्रथमतः तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते। अतिशय सुंदर अशी सुरुवात या वर्षाची होत आहे, कारण का या देशाच्या भवितव्याला घडवणारे शिक्षक आणि शिक्षिका यांचा सत्कार आज आमच्या हस्ते होत आहे। हे आमचं अहोभाग्य खरं तर मी समजते आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देते की तुम्ही
ह्या देशाचं भवितव्य घडवण्यास अतिशय उत्कृष्ट काम करत आहात. अतिशय संवेदनशील काम असणारं, अतिशय सहानुभूतीने झालं पाहिजे असं हे काम तुम्ही उत्कृष्टरित्या पार पाडत आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी. खरं तर आज राज्यकर्त्यांपेक्षा शिक्षक आणि शिक्षिकांची जबाबदारी खांद्यावरची खूप मोठी आहे. कारण का हे कदाचित एकमेव क्षेत्र राहिलंय उरलंय ज्याच्यात राजकारण नाहीये आणि ज्याच्यात फारसा कोणाचा इंटरफिअरन्स नाहीये, हस्तक्षेप नाहीये. आणि म्हणून हे तुम्ही चालवत आहात. या देशातली असं पॉप्युलेशन रोज तुमच्या संपर्कात आहे जे येणाऱ्या 20, 30, 50 वर्ष हे देश चालवणार आहे. आणि म्हणून अतिशय कठीण असं कार्य तुम्ही करत आहात. परिस्थितींवर मात करून तुम्ही हे काम करत आहात. आहे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही हे काम करत आहात. सरकारकडून कधी कधी मदत असते, कधी नसते. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार शासन दरबारी ऐकतंय, कधी नाही ऐकत. कधी न्याय मिळतो, कधी वेतन मिळतं. अनेक असे प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा तुम्ही ही जबाबदारी पार पडत आहात, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आज एक लोकप्रतिनिधी, तुमची सेवक म्हणून मी ह्या तुमच्या लढाईत तुमच्या सोबत सामील आहे. तुमच्यापासून वेगळी नाही आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून जेवढीही तुमची लढाई आहे तेवढीही माझी लढाई आहे. कारण का शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम जेव्हा करतो तेव्हा तुमचेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करतो. आणि मी व्यावसायिक नाही आहे म्हणून मी नेहमी सगळीकडे जाऊन म्हणते की माझा काही कारखाना नाही, बँक नाही, सोसायटी नाही, म्हणून मला ते काय टेन्शन नाही, आवक जावक बघायचं नाही इतर राज्यकर्त्यांसारखं. मी समाजसेवा 24 तास समाजसेवेसाठी माझं आयुष्य वाहून दिलंय. आणि मी वाट पाहत असते की असे कोणते ज्वलंत प्रश्न मी जेव्हा विधानसभेत होती तेव्हा तिथे मांडायला कधी मला संधी मिळते. आणि आता पार्लमेंटमध्ये एवढं मोठं कॅनव्हस आहे आणि तिथे मला कोणते ज्वलंत प्रश्न मांडायला संधी मिळते, लढण्यासाठी संधी मिळते, ह्याची नेहमी मी वाट बघत असते. मग प्रहार सारखी संघटना असेल, तुमची संघटना असेल, अनेक अशा संघटना दरवेळेस येतात. काही प्रश्न मार्गी लागले जातात आणि काही प्रश्न लावायला अर्थात वेळ लागत असतो. पण आपला संघर्ष, आपली लढाई सुरू राहील. मला कधीच तुमच्यापासून वेगळं समजू नका. तुमच्या प्रत्येक लढाई, तुमच्या प्रत्येक घेतलेल्या परिश्रमात मी तुमच्या सोबत आहे, एक बहीण या नात्याने आणि तुमचीच मुलगी या नात्याने. म्हणून एका हाकेवर मी तुमच्यापासून आहे. आज मी या संघटनेचे मनापासून आभार मानते. अतिशय उत्कृष्ट, छान, प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक कानाकोपऱ्यात असलेल्या शाळेला तुम्ही आज या व्यासपीठावर आणताय. त्यांच्या कामाचा तुम्ही उल्लेख करताय, त्यांना प्रोत्साहन देत आहेत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. संघटनेसाठी पण माझं काही योगदान लागल्यास मी नेहमी तुमच्या सोबत आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून आभार आणि अभिनंदन की तुम्ही ह्या देशाचं एवढं खंबीर, म्हणजे हा जो वयोगट आहे ज्याच्याशी तुम्ही रोज संपर्कात येता, हा वयोगट सांभाळणं अतिशय अवघड गोष्ट असते, तरी तुम्ही ते व्यवस्थितरित्या करत असतात. त्याबद्दल खरंच तुम्हाला सलाम करते आणि तुमचे आभार मानते. येणाऱ्या संक्रांतीच्या पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस देखील मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.